नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे ती सत्याची आता जेलमधून सुटका करते आणि आता सत्य आणि मंजू खूपच खुश असतात. तर सत्य आणि मंजू आता बाहेर टपरीवर बसलेले असतात. तेवढ्या तिथे पप्प्याकडे एक चहा घेण्यासाठी एक माणूस येतो आणि तो मुद्दामून आता चहाचा कप सांडून देतो. आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की पप्प्याचा चहाचा कप सांडला, चल कप उचल, असं मोठजोरात ओरडते आणि म्हणते की कळतं की नाही तुला काय, काही समजतं की नाही, अरे काय करतोय तुला कळतं का? अरे पप्पू शेटच्या टपरीचा तू चहा सांडलाय, कप फेकल्या खाली, कळत नाही का? माफी मागचाल पप्पू शेटची. तर म्हणतो की माफ करा ताई, माझं चुकलं. तर आता लगेच मंजू म्हणते माफी माझी नाही मागायची, तू पप्पू शेटची माफी मागायची, त्यांची माफी मागचाल. तर आता लगेच त्यांची माफी मागतं, म्हणतो की चूक झाली पप्पू शेट माझी. कप उचलतो आणि त्याच्या हातात देतो आणि घाबरून तिथून पळून जातो. सत्या म्हणतो पप्पू शेट बघितलं का, तुम्हाला आता घाबरण्याची काही गरज नाही आहे. आता तुमची बहीण तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे, त्यामुळं तुम्ही घाबरू पण नका, असं म्हणत असतात. आणि आता लगेच हे म्हणतात की हो ना. तर आता लगेच पप्पा म्हणतो माझी बहीण डॅशिंग झाली आहे, डेंजर आहे आता खूप, असं म्हणत असते. आणि आता लगेच इकडं ज्या मम्मी साहेबां त्या आहेत त्या टी व्ही बघत बसलेल्या असतात. तेवढ्यात टी व्हीवरती न्यूज येते की सत्यजित सुर्व्यांना जेलमधून सोडलं आहे, त्यांची आता सुटका झाली आहे, निर्दोष सुटका झाली आहे, त्यांना जामिनावरती घरी सोडलेलं आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अशी न्यूज आल्यावरती मम्मी साहेबां त्या खूपच खुश होतात. मम्मी साहेब सपनाला म्हणतात, सपने चल आपण आता सत्याच्या आवडीचं काहीतरी जेवण बनवून ठेवू, सत्य आता लवकरच घरी येईल, असं म्हणत असते. आणि आता लगेच ते म्हणतात की चालन ठीक आहे, आणि म्हणतात की नेबटनी बनवलं म्हणून सांगायचं आपणच बनवू चल. तर आता लगेच ते जेवण ते बनवून ठेवतात आणि आता सत्याची वाट बघत असतात. तर इकडं जे चित्रकार आहे ते येतात, म्हणतात काय चाललंय माया तुझं? माया मम्मी साहेब म्हणतात की काय म्हणजे, अहो जेवण, सत्या जेलमधून सुटका झाली आहे त्यासाठी खूप आनंद मनवायचा आहे आपल्याला, असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही, अहो खरंच काय? तर आता लगेच म्हणतात की हो, आता आपण सगळेजण खूपच खुश आहोत, माझं सत्या लवकरच घरी येईल, असं म्हणत असतात. तर इकडं जी मंजू आहे ती सत्याला एका खास ठिकाणी भेटायला घेऊन आलेली असते. त्याला आता ती तिथे भेटायला घेऊन येते आणि म्हणते सत्या कसं आहे सरप्राईज, तुझ्यासाठी सरप्राईज आहे हे, कसं वाटलं तुला, भारी आहे का सत्या मग हे सरप्राईज? तर सत्या मग खूप खुश होतो, सत्याला खूप आनंद होतो. तर आता सत्या म्हणतो की खरंच वाघमारे खूप भारी आहे, अहो मला नव्हतं वाटलं तुम्ही एवढं रोमॅन्टिक कधी होताल. तर आता मंजू म्हणते मग काय तूच होणार का फक्त, थांब इथे आले मी. आणि सत्यावर मंजू फूल घेऊन येते आणि सत्याकडे देते. सत्या आता तेच फूल मंजूच्या डोक्याला लावतो. मंजू आणि सत्या खूपच खुश असतात. आता ते म्हणतात की चला वाघमारे घरी जायला हवं. आणि आता मंजू आणि सत्या घरी यायला निघतात. तर आता सत्या आणि मंजू घरी यायला निघालेले असतात. ते गाडीत, आता गाडी मंजूची असते, मंजू चालवते आणि सत्या मागे बसलेला असतो. दोघांची रॉयल एंट्री घरी होते. घरी आल्या आल्या मम्मी साहेबां त्या इकडे तयारच असतात मंजूची आणि सत्याची आरती ओवाळण्यासाठी. आणि आता मंजूची सत्याची लगेच आरती ओवाळतात मम्मी साहेबां, त्या खूप खुश असतात. आणि आता लगेच त्या म्हणतात की सत्या म्हणतो की काय मम्मी हे सगळं का आरती ओवाळते माझी? तर ते म्हणतात की का म्हणजे, अरे तू जेलमधून सुटून आला ना, त्यामुळे तुझी आरती ओवाळते मी, नाहीतर कशाला ओवाळ असती. त्याच्यानंतर काही जेलमधून सुटून आलं म्हणून. तर ते म्हणतात की हो खरंच मला किती भारी वाटतंय माहिती का सत्या, तुला काय सांगू, खरंच तुझी जेलमधून सुटका झाली ना, खरंच खूप भारी झालंय, असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणतात तुम्हाला कसं कळालं पण? तर ते म्हणतात की अरे अरे टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज आहे तुझीवाली माहिती का, सपने सांग. सपना म्हणते हो खरं सत्यजित भाऊजी, असं म्हणते. आणि आता मंजू घरात यायला लागते. तर मम्मी साहेब म्हणतात तू कुठं चालली घरात, हो बाहेर चल, तुझी हिंमत कशी झाली घरात यायची? मंजू मम्मी साहेबांना लोटते आणि म्हणते की अशी हिंमत झाली माझी, अशी अशी आली आहे मी घरात, काय करायचं चला करून घ्या, असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.